माझ्या फ्रेंडने माझं नाव गुगलवर सर्च करून दाखवलं आणि माझे सगळे जुने पोस्ट आणि फोटोज दिसले. याचा अर्थ माझं पूर्ण आयुष्य इंटरनेटवर आहे. ते तुझं डिजिटल फुटप्रिंट आहे. मीरा, तू इंटरनेटवर जे काही करतेस ना ते सगळं तिथे मागे राहतं. बरं थांब, मी तुला याबद्दल व्यवस्थित समजून सांगते. मला हे माहितीच नव्हतं की इतकं सार्वजनिक असतं. आपण यावर बोलूया का? डिजिटल फुटप्रिंट म्हणजे तू इंटरनेटवर ठेवलेला मागोवा, सोशल मीडियावरचे पोस्ट, कमेंट्स आणि लाईक्स, ज्या वेबसाईट्सला भेट दिली, ज्या ॲप्सचा वापर केला आणि त्यांनी गोळा केलेला डेटा. आता 2 प्रकारचे फुटप्रिंट्स असतात. एक सक्रिय फुटप्रिंट्स, तू जाणीवपूर्वक शेअर केलेल्या गोष्टी जसे की पोस्ट किंवा फोटोज. आणि निष्क्रिय फुटप्रिंट्स म्हणजे तुझ्या नकळत गोळा होणारा डेटा जसे की लोकेशन, ब्राउझिंग हिस्ट्री. म्हणजे मी पोस्ट करत नसेल तरी सुद्धा माझं मागोवा राहतच. अगदी बरोबर. म्हणूनच सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. डिजिटल फुटप्रिंट्स का महत्त्वाचे आहेत? तर तुझा डिजिटल फुटप्रिंट्सचा प्रभाव होऊ शकतो. कॉलेज प्रवेश, अनेक विद्यापीठं तुझं ऑनलाईन प्रोफाईल तपासतात. नोकरीची संधी, नियुक्ते तुझे सोशल मीडिया बघतात. प्रतिमा, एखाद्या इंटरनेटवर टाकलेली माहिती सहजपणे काढता येते. जाहिराती, कंपन्या तुझा डेटा वापरून तुला लक्ष्य करून जाहिराती दाखवतात. अरे, माझ्या ऑनलाईन कृतीमुळे माझ्या भविष्यात एवढा फरक पडतो हे मला आज कळलं. डिजिटल फुटप्रिंट्स कसे व्यवस्थापित करायचं तर त्याच्या काही सोप्या टिप्स आहेत. पोस्ट करण्याआधी विचार कर. सगळ्यांना ते दिसायला हरकत नाही, पण का याचा विचार कर. गोपनीयता सेटिंग तपास. तुझ्या पोस्ट्स कोण पाहू शकतात ते नियंत्रित कर. तुझं नाव सर्च कर. तुझ्याबद्दलची सार्वजनिक माहिती तपास. जुने अकाउंट्स काढून टाक. जे प्रोफाईल तू वापरत नाहीस ना त्यांना डिलीट करायचं. तात्पुरते अकाउंट्स वापरायचे, ज्या ॲप्स किंवा वेबसाईट्स दीर्घकाळ वापरत नाहीत त्यासाठी. मी आजच माझे सोशल मीडियाची पुनरावलोकन करणार. नकारात्मक फुटप्रिंट्स टाळायचे म्हणजे तुझी प्रतिमा वाचवण्यासाठी. संवेदनशील किंवा अनुचित सामुग्री शेअर करू नकोस. रागवलेल्या स्थितीत काही पोस्ट करणं टाळ. ऑनलाईन चर्चांमध्ये सन्मान राखून वाग. सार्वजनिकपणे वादग्रस्त चर्चांमध्ये सहभागी होणं टाळ. हे खूप छान सल्ले आहेत. आता मी जास्त काळजीपूर्वक राहील. इंटरनेटचा चांगल्या पद्धतीने वापर करण्यासाठी तुझं यश शेअर कर, जसं की सर्टिफिकेट्स किंवा पुरस्कार. तुझ्या आवडीच्या ऑनलाईन समुदायामध्ये सहभागी हो. लिंक्डइन सारख्या व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल तयार कर. तुझ्या कौशल्याचं प्रदर्शन करणाऱ्या डिजिटल प्रकल्पांसाठी स्वयंसेवा कर. म्हणजे फक्त चुका टाळणंच नाही, पण आपले चांगले गोष्टी पण पुढे ठेवायचे. अगदी बरोबर. मजबूत डिजिटल फुटप्रिंट संधी निर्माण करते. सर्च इंजिन्सची भूमिका काय आहे? तर सर्च इंजिन्स तुझ्या ऑनलाईन कृतीचं अनुक्रमण करतात. जर कोणी तुझं नाव गुगल केलं तर त्यांना जुने ब्लॉग, पोस्ट, कमेंट्स किंवा फोटो दिसू शकतात. तुझ्या नावाचा उल्लेख ऑनलाईन ट्रॅक करण्यासाठी गुगल अलर्ट सारखी साधने वापर. हे खूप चांगलं आहे. यामुळे मला माझ्याबद्दलची माहिती ठेवता येईल. आई, आता मला माझ्या ऑनलाईन उपस्थितीवर नियंत्रण असल्यासारखं वाटतंय. धन्यवाद. मला खूप आनंद झालाय मीरा. लक्षात ठेव, तुझं डिजिटल फुटप्रिंट म्हणजे तुझं ऑनलाईन डायरीसारखं आहे. त्यात तुझ्या सर्वोत्तम बाजूच दिसायला हव्यात. मी हे अधिक काळजीपूर्वक व्यवस्थापित करेन आणि माझ्या मित्रांनाही ही माहिती देईन. खूप छान. इंटरनेट खूप ताकदवान आहे, पण त्याचा उपयोग जबाबदारीने करणं आपल्यावर अवलंबून आहे.